नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। या योजनेत येणारे लाभार्थी असतील, विधवा महिला असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत दोन महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत। पहिली म्हणजे हयातीचा दाखला सादर करण्यासाठी मिळालेली मुदतवाढ आणि दुसरी म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाच्या वितरणाची सध्याची प्रक्रिया नेमके कुठपर्यंत आली आहे आणि हे अनुदान कधीपर्यंत खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून लाभार्थ्यांसाठी घेतले जाणारे महत्त्वाचे निर्णय आणि अपडेट्स तुम्हाला वेळोच्या वेळी मिळत राहतील। चला तर मग आजच्या महत्त्वाच्या माहितीकडे वळूया। मित्रांनो, सर्वात आधी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। तुम्ही सध्या जुलै ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत आहात, पण त्याच्यापेक्षाही तुमच्यासाठी एक महत्त्वाचे काम आहे, ते म्हणजे हयातीचा दाखला म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट जमा करणे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा दाखला का द्यायचा? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकारला संबंधित लाभार्थी हयात आहेत किंवा त्यांना योजनेचा लाभ पुढेही सुरू ठेवायचा आहे, यासाठी हयातीचा दाखला आवश्यक आहे। म्हणून ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत हयातीचा दाखला दिलेला नाही त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे। आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे हयातीचा दाखला जमा करण्यासाठी आता 15 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे, म्हणजेच तुमच्याकडे अजून वेळ आहे। त्यामुळे ज्यांनी अजून हयातीचा दाखला जमा केलेला नाही त्यांनी 15 ऑगस्टची तारीख लक्षात ठेवा आणि त्याआधी आपला डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला जमा करा। कारण हा दाखला जमा केल्यानंतर पुढील काळात योजनेचा लाभ नियमितपणे मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण होईल। अनेक लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करता आला नव्हता, त्यामुळे त्यांना चिंता होती की आता आपले अनुदान बंद होईल का। पण आता 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे अशा लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे तुम्ही जुलै आणि ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत असाल तरी त्याच वेळी हे काम करायचं विसरू नका। 15 ऑगस्ट पूर्वी हयातीचा दाखला नक्की जमा करा आणि लक्षात ठेवा, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत। पण पुढील काळात योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहण्यासाठी हयातीचा दाखला जमा करणे हे सध्या सर्वात महत्त्वाचे काम आहे। मित्रांनो, आता आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया। तुमच्यापैकी अनेक जण विचारत आहेत की जुलै ऑगस्टचा हप्ता नेमका कधी खात्यामध्ये जमा होणार। आता याबाबत महाडीबीटी 2.0 या नवीन पोर्टलवर एक नोटिफिकेशन आलेले आहे। हे नोटिफिकेशन पाहिल्यानंतर अनेक लाभार्थ्यांना वाटले आहे की आता हप्ता वितरण सुरू झाले आहे आणि लगेचच आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। पण मित्रांनो, इथे थोडं समजून घेणं गरजेचं आहे। पोर्टलवर आलेला हा मेसेज म्हणजे पैसे खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज नाही। तर मित्रांनो, हा मेसेज कशासाठी आहे? तर RFT फाईल तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे अशी सूचना देण्यात आली आहे। आता RFT फाईल म्हणजे नेमकं काय हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। समजा सरकारला लाभार्थ्यांना पैसे द्यायचे आहेत, तर सर्वात आधी कोणकोणत्या लाभार्थ्यांना पैसे द्यायचे आहेत याची माहिती तयार केली जाते। यासाठी आधी RFT फाईल तयार होईल, त्यानंतर लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्या जातील। याद्या तयार झाल्यानंतर त्या यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे नाव असेल त्यांना हप्ता पुढील प्रक्रियेद्वारे वितरित केला जाईल। म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया साधारणपणे अशी समजून घ्या, पहिले RFT फाईल तयार होईल, त्यानंतर लाभार्थ्यांची यादी तयार होईल आणि त्यानंतर हप्ता वितरण केला जाईल। त्यामुळे फक्त महाडीबीटी 2.0 पोर्टलवर नोटिफिकेशन आले म्हणून सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत असा अर्थ काढू नका। सध्या प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे। पुढची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल। मित्रांनो, आता सर्वांच्या मनात असलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जुलै ऑगस्टचा हप्ता नेमका कधी खात्यामध्ये जमा होणार? तर हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। सध्या RFT फाईल तयार करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे, त्यानंतर लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्या जातील आणि या याद्या तयार झाल्यानंतर पुढची हप्ता वितरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल। सध्याच्या माहितीनुसार 10 तारखेच्या आसपास हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। पण मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 10 तारीख म्हणजे हप्ता नक्की 10 तारखेला जमा होईल असे नाही। ही फक्त सध्याच्या प्रक्रियेवर आधारित शक्यता आहे, कारण महाडीबीटी 2.0 हे पोर्टल नवीन आहे। त्यामुळे या नवीन पोर्टलवर RFT फाईल तयार करणे, लाभार्थ्यांच्या याद्या तयार करणे
आणि त्यानंतर हप्ता वितरित करणे, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. साधारण 2 दिवस याद्या तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरू राहू शकते असा अंदाज आहे. म्हणून पोर्टलवर मेसेज आला म्हणजे त्याच दिवशी किंवा लगेच दुसऱ्या दिवशी सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असे समजू नका. आधी RFT फाईल तयार होईल, त्यानंतर लाभार्थ्यांची यादी तयार होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष हप्ता वितरण केले जाईल. म्हणून सध्या 10 तारखेच्या आसपास हप्ता येण्याची शक्यता आहे. एवढीच माहिती समोर आली आहे. प्रत्यक्ष हप्ता कधी खात्यामध्ये जमा होईल हे वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अधिक स्पष्ट होईल. आणि एकदा ही प्रक्रिया व्यवस्थित समजली की पुढील हप्त्याचे वितरण कशा पद्धतीने होते हे देखील समजण्यास मदत होईल. मित्रांनो, येथे एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. महाडीबीटी 2.0 पोर्टल, RFT फाईल आणि लाभार्थ्यांच्या याद्याबाबत जी नोटीस आलेली आहे ती सर्व लाभार्थ्यांसाठी नाही. ही नोटीस फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आहे. म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर ही नोटिफिकेशन तुमच्यासाठी आहे असे समजू नका. आता यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, मग इतर लाभार्थ्यांचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार? तर मित्रांनो, सध्या या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर समोर आलेले नाही. इतर लाभार्थ्यांच्या हप्त्याच्या वितरणाची निश्चित तारीख सध्या सांगता येणार नाही. म्हणून फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आलेली RFT ची नोटीस पाहून सर्व संजय गांधी निराधार योजना किंवा इतर लाभार्थ्यांचा हप्ता सुरू झाला आहे असं समजू नका. ज्यावेळी इतर लाभार्थ्यांच्या हप्त्याबाबत अधिक स्पष्ट माहिती समोर येईल त्यावेळी त्याची माहिती तुम्हाला नक्की दिली जाईल. त्यामुळे सध्या एवढेच लक्षात ठेवा की RFT फाईल ही नोटीस दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आहे आणि इतर लाभार्थ्यांसाठीच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची तारीख सध्या स्पष्ट झालेली नाही. तर मित्रांनो, आजच्या संपूर्ण माहितीतून तुम्ही 2 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत हयातीचा दाखला सादर केलेला नाही त्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला सादर करायचा आहे. त्यामुळे ही 15 ऑगस्टची तारीख नक्की लक्षात ठेवा आणि तुमचा हयातीचा दाखला वेळेत सादर करा. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाडीबीटी 2.0 पोर्टलवर RFT फाईल संदर्भात आलेली नोटीस म्हणजे थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची नोटीस नाही. सर्वात आधी RFT फाईल तयार होईल, त्यानंतर लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्या जातील आणि त्यानंतर हप्ता वितरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सध्याच्या माहितीनुसार 10 ते 11 तारखेच्या आसपास हप्ता येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पण 10 आणि 11 तारीख म्हणजे हप्ता नक्की 10 किंवा 11 तारखेला जमा होईल असे समजू नका, कारण ही सध्या व्यक्त करण्यात आलेली शक्यता आहे. तसेच इतर लाभार्थ्यांच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत सध्या निश्चित माहिती स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे अधिकृत आणि स्पष्ट माहिती समोर आल्यानंतरच इतर लाभार्थ्यांच्या हप्त्याबाबत पुढील अपडेट समजेल. आणि मित्रांनो, तुम्हाला शेती आणि सरकारी योजनांच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट दररोज तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आजच जॉईन व्हा, जेणेकरून शेती आणि सरकारी योजना, अनुदान, पेन्शन, लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोच्या वेळी तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील. मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.